दरम्यान कराडमध्ये जरांगे पाटलांच्या स्वागताचे बॅनर्स फाडले गेले। जरांगेंचे हे बॅनर्स फाडल्यानं मराठा समाज आक्रमक झालाय। मल्हारपेठ पंढरपूर रस्त्यावर काही काळ या संदर्भात रास्तारोको देखील मराठा आंदोलकांकडून करण्यात आलं। बॅनर फाडणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात येते। आज कराड तालुक्यातल्या मसूर आणि पाचवड या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची बैठक आयोजित करण्यात आली होती। त्यांच्या स्वागताकरता शामगाव घाट ते मसूर मार्गावर उभारण्यात आलेले हे बॅनर अज्ञातांनी फाडून टाकले। त्यामुळे मराठा समाज आक्रमक झालाय। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी सुहास पाटील माझ्यासोबत आहेत। सुहास, प्रशांत सर, आज कराड तालुक्यात मसूर आणि पाचवड फाटा येथे मनोज जरांगे पाटील यांची बैठक होणार आहे। त्यांच्या स्वागतासाठी शामगाव घाट ते मसूर मार्गावरती उभारण्यात आलेले बॅनर अज्ञातांकडून फाडण्यात आले आहेत। बॅनर फाडल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला असून त्यांनी मल्हारपेठ पंढरपूर आणि कराडकडे जाणाऱ्या शामगाव घाटात रस्ता रोको करत आपला निषेध व्यक्त केला। काही काळ वाहतूकही ठप्प झाली होती, मात्र मसूर पोलिसांनी आंदोलकांना विनंती करून रस्त्यातून हटवले। सध्या मसूर पोलीस ठाण्यात बॅनर फाडणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मराठा समाज एकवटला आहे। मनोज जरांगे पाटील काही तासातच कराड सातारा जिल्ह्यात त्यांचे आगमन होणार असून दुपारी 1च्या दरम्यान त्यांची मसूर येथे पहिली बैठक होणार आहे। तर सायंकाळी 5:30 वाजता पाचवड फाटा येथे त्यांची मराठा समाजासाठी बैठक होणार आहे। सर, नक्कीच धन्यवाद सुहास, आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी।